नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये DFSL एक्झामच्या मित्रांनो परीक्षा वेळासंदर्भात एक सर्वात महत्त्वाची आपण अपडेट पाहिली होती, जी की आपण वारंवार आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो देखील आम्ही तुम्हाला देत होतो की येणाऱ्या सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये परीक्षा जी आहे मित्रांनो 100% होईल। त्या अनुषंगाने आता येत्या 19 सप्टेंबरपासून मित्रांनो जे की आता तुमची ऑनलाईन पद्धतीनं जी की परीक्षा सुरू होणारी आहे त्या संदर्भाची आपण अपडेट कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर वेळापत्रक पाहून तुम्हाला देण्यात आले आहे। तर मित्रांनो आता जे आहे जे की एक्झाम पॅटर्न संदर्भात एक सर्वात महत्त्वाची माहिती DFSL द्वारे मित्रांनो देण्यात आलेली आहे की नेमकं कोणत्या प्रकारची एक्झाम असेल आणि कोणकोणत्या अटी ज्या आहे त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि काय बदल आहेत याबद्दलचे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सब्जेक्ट इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाइम बॉन्ड सेक्शन इन MCQ बेस्ड एक्झामिनेशन रिगार्डिंग। तर जे काही तुमची आता ऑनलाईन पद्धतीनं MCQ एक्झाम होणारी आहे, ज्यामध्ये पाहू शकता की आपण मागील परीक्षांमध्ये खूप साऱ्या जे की फ्रॉड करण्यात आलेले होते, जे की डमी कॅन्डिडेट्स किंवा क्वेश्चनचे आन्सर पुरवणे या प्रकारचे अनेक गैरप्रकार घडले होते। तर त्याला जे आहे जे की आळा घालण्यासाठी टीचर्सने आता एक नवीन त्यामध्ये बदल केलेला आहे, ज्यामध्ये आता एक क्वेश्चनची ग्रुपिंग येणारी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक टाइम अलॉटमेंट असणार आहे। त्यानंतर तुमची जी काय परीक्षा जी आहे ती व्यवस्थित आणि सुरळीतरित्या होणारी आहे। तर काय असेल संपूर्ण काय जाणून घेऊ। तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनही DFSLच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले टीसीएस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा मित्रांनो तुम्ही टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवणार असेल मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या, ज्याद्वारे मित्रांनो तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल। आणि मित्रांनो उरलेल्या या परीक्षेच्या 19 दिवसांमध्ये मित्रांनो 18 दिवसांमध्ये देखील तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्टली पॅटर्न कळून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला 100% परीक्षेमध्ये कॉन्फिडन्सफुली तुम्ही परीक्षा मित्रांनो देऊ शकता। जर तुम्हाला सर्व काही स्टडी मटेरियल घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक आहे सेलरची आणि मित्रांनो तुम्हाला लगेच ते 5 मिनिटांमध्ये सर्व काही एकदम सेफली तुमच्या व्हॉट्सअपवरती मित्रांनो पाठवलं जाणार असेल। सर्व काही ट्रस्टेड आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही बिंदास त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून सर्व काही घेऊन अभ्यासाला व तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता। तर पाहूया आपण आता संपूर्ण माहिती। यामध्ये पाहू शकता पॉईंट नंबर 1 देण्यात आला आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की DFSL हॅज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस अ मॅन्डेटरी टाइम बॉन्ड सेक्शन इन ऑल इट्स MCQ बेस्ड examination which are conducted on a computer based platform. This is measure has been implemented to enhance the security and sensitivity of exams in light of emerging threats during the examination of process. म्हणजे की त्यांनी डायरेक्टली या ठिकाणी म्हटलं आहे की सिक्युरिटी अँड सेन्सिटिव्हिटीसाठी ही जी आहे जी की प्रसिद्ध जी की पद्धत आहे यामध्ये ॲप्लिकेबल करण्यात आलेले आहेत। समोर म्हटलेलं आहे द क्वेश्चन पेपर इन दिस एक्झामिनेशन विल बी डिवायडेड इनटू मल्टिपल टाइम बॉन्ड ग्रुप्स फ्रॉम एक्झाम्पल इन DFSL exam if there are two time based section A and section B. In the question paper each section will have 50 question and 45 minutes of time allotted. ज्या प्रकारे तुमचं टाइम आहे त्या प्रकारचं असणार आहे, पण त्याचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे। कॅन्डिडेट विल बी रिस्ट्रिक्टेड फ्रॉम प्रोसीडिंग टू द नेक्स्ट सेक्शन until they complete the allotted time for the previous section. Additionally, candidates will not be allowed to review the questions or modify the response for a group after the completion of its time allotment. म्हणजे की मित्रांनो जर तुम्ही एखादा सेक्शन तुम्हाला जर ऑलरेडी कव्हर केला असेल, जसं की आपण तलाठी भरतीच तुम्ही एक्झाम दिला असाल, त्यामध्ये तुम्हाला अनुभव आला असेल की आपले 25 क्वेश्चन जर जे कंप्लीट झाले की आपण लगेच आपण दुसरा म्हणजे त्यानंतरचा रिजनिंग इंग्लिश किंवा मराठी ग्रामरचा आपण जे काही सेक्शन जाऊन आपण त्याची क्वेश्चन सोडवत होतो, परंतु आता ती पद्धत यामध्ये राहिली नाही आहे। तुमच्याकडे समजा तुम्हाला त्या सेक्शनसाठी 5 मिनिटं देण्यात आले आहे, तर तुम्हाला त्या 5 मिनिटांमध्ये फक्त तुम्हाला त्या सेक्शनवर तुम्हाला टाइम जो आहे जो की देता येणारा आहे। तर तुम्हाला समजा GK सोडवता मॅथ सोडवायचा असेल सेक्शनमध्ये तर तुम्हाला त्यामध्ये जाता येणार नाही। जो काही टाइम पिरियड देण्यात आला आहे त्याच टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन सोडवायचे आहेत। आणि समजा तुम्ही जर असं केलात की एखादा क्वेश्चन तुम्ही शेवटच्या टप्प्यात सोडवतो म्हणून समजा त्याचा टाइम संपल्यानंतर दुसऱ्या सेक्शनवर गेला तर तुमचा तो क्वेश्चन हा बॅक राहून जाणारा असेल। त्यामुळे तुम्हाला सर्व काही क्वेश्चन दिलेल्या टाइममध्ये सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे समोर द क्वेश्चन for the next section will start automatically after the completion of the allotted time for the previous section. म्हणजे तुमचा GKच्या सेक्शन समजा त्यासाठी 5 मिनिटं टाइम आहे आणि हा 5 मिनिटाचा टाइम जर संपला तर तुमचा त्यानंतरचा येणारा मॅथचा सेक्शन हा ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल। त्यामुळे तुम्हाला वेळेचं खूप त्या ठिकाणी भान ठेवायचं आणि वेळेमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट म्हटला आहे कॅन्डिडेट आर गिवन द ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन whatever attempt or not for a review. This means that candidate can go through
these marked question in a section again before the allotted time for the section end. It is important to note that question marked for review will be allotted. म्हणजे की तुम्हाला समजा एखाद्या क्वेश्चन बद्दल काही डाऊट असेल, तुम्हाला ती शेवटच्या वेळामध्ये सोडवायचं असेल, त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी रिव्ह्यूवर तुम्हाला त्या क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून त्या क्वेश्चनला तुम्ही शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्याला रेस्क्यू करू शकता त्या पद्धतीने. तर अशा प्रकारे त्यांनी एक नवीन टाईमचं अलॉटमेंट दिलेलं आहे. आता पाहूया आपण एक्झाम पॅटर्नसाठी काय काय या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन. तर पाहूया आपण आता सर्व काही इन्स्ट्रक्शन जे काही बेसिकली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता जो की पहिलं जे आहे सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजीसाठीचा जो की क्लास 3ची पोस्ट आहे. सब्जेक्ट नेम या ठिकाणी पाहू शकता मराठी ग्रॅमर, इंग्लिश ग्रॅमर, जनरल नॉलेज, इंटेलिजन्सी, ॲक्च्युअल टेस्ट आणि सायकोलॉजीचे जे काय असेल असणार असेल. यामध्ये तुम्हाला 2 ग्रुप आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बीचा असणार आहे, ज्यामध्ये टायमिंग पाहून घ्या. ज्यामध्ये ग्रुप ए मध्ये 7 क्वेश्चन असतील तर ग्रुप बी मध्ये 8 क्वेश्चन, असे दोन्ही मिळून जे आहे थोडक्यात 15 क्वेश्चन होतील आणि तुम्हाला 15 क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक टॉपिकवरचे. त्यानंतर इंग्लिशमध्ये देखील ग्रुप एला 8 क्वेश्चन आहेत तर ग्रुप बीला 7 क्वेश्चन आहेत. जनरल नॉलेजमध्ये ग्रुप एला 8 क्वेश्चन तर ग्रुप बीला 7 क्वेश्चन आहेत. आणि इंटेलेक्च्युअल टेस्टमध्ये म्हणजेच की रिझनिंगमध्ये ग्रुप एसाठी 7 क्वेश्चन तर ग्रुप बीसाठी 8 क्वेश्चन असणार आहेत. आणि जो काही आपला टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यासाठी 20-20 क्वेश्चन हे दोन्ही सेक्शनमध्ये असणारे आहेत. अशा प्रकारे जे 2 सेक्शन होतील ज्यामध्ये 50-50 क्वेश्चन असणारे आहेत आणि त्यासाठी 25-25 मिनिटाचा टायमिंग दिला जाणार आहे. परंतु त्यामध्ये देखील तुम्हाला अजून एक वेगळा टाईम दिला जाईल ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन सोडवायचे असतील. या प्रकारे जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन जे की टोटली 100 प्रमाणे होणारे असतील, कारण का दोन्हीचे सेक्शन 7 आणि 8 आपण केला तर 15-15-15-15चा पॅटर्न होईल, ज्यामध्ये आपण 60 प्रश्न हे आपले नॉन टेक्निकलचे आणि 40 प्रश्न जे आहेत टेक्निकलचे या प्रकारे 2 सेक्शनमध्ये कंप्लीट केलं जाणार आहे. आणि प्रत्येकासाठी टाइम अलॉटमेंट देखील वेगवेगळा या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. या ठिकाणी पाहू सुद्धा ग्रुप वाईज टायमिंग टोटली 90 मिनिट या ठिकाणी सर्व काही यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 2 ग्रुप असणारे आहेत प्रत्येक सब्जेक्ट करता. जे काही यांनी टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे तोच त्या ठिकाणी मॅन्डेटरी असणारा आहे. हे झालं सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी. त्यानंतर जे काही ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट असेल त्यासाठी देखील सेम फॉर्म्युला फॉलो करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मराठी ग्रॅमरला जो आहे 7 क्वेश्चन ग्रुप ए मध्ये आणि ग्रुप बी मध्ये 8 क्वेश्चन, इंग्लिशसाठी जे काही ग्रुप ए मध्ये 8 क्वेश्चन, ग्रुप बी मध्ये 7 क्वेश्चन, जनरल नॉलेजमध्ये ग्रुप ए मध्ये जे काही 8 क्वेश्चन आणि ग्रुप बी मध्ये 7 क्वेश्चन. त्यानंतर रिझनिंगमध्ये ग्रुप ए साठी 7 क्वेश्चन, ग्रुप जे काही बी साठी 8 क्वेश्चन आणि सायन्स रिलेटेड जे आहेत क्वेश्चन ज्यामध्ये 20-20 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणारे असतील जे काही 10th लेवलचे वगैरे आहेत. तर हे अशा प्रकारे जे आहे 50-50 क्वेश्चन होतील आणि जे काही 25-25 मिनिटाचा टाइम म्हणजे की 90 मिनिटाचा टाइम एकूण मिळणारा असेल. तर ज्या प्रकारे मित्रांनो त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ग्रुप ए आणि ग्रुप बीचे 2 सेक्शन असतील तर 100% त्याच प्रकारचे सेक्शन तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की मित्रांनो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तो म्हणजे की टाइम आपल्याला वेळेच्या आत आपल्याला तो सेक्शन कंप्लीट करून आपल्याला नेक्स्ट सेक्शन जे आहे तो ऑटोमॅटिकली स्टार्ट होणारा असेल. त्यामुळे खूप काळजीपूर्वक अशा प्रकारच्या टायमिंग मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला इंटेलेक्च्युअल टेस्टचा आपल्याला जे काही वेळेचा मॅनेजमेंट आहे तोच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का खूप सारे विद्यार्थी मॅथच्या क्वेश्चनमध्येच खूप सारा टाइम वेस्ट करतात, त्यामुळे त्यांचा सेक्शन ऑटोमॅटिकली हा क्लोज होऊन जातो आणि समोरच्या सेक्शनला गेल्यामुळे आपला प्रिव्हियस सेक्शन जो आहे तो पाहता येत नाही. त्यामुळे तुम्ही याची फक्त स्पीड वाढवून ठेवा, प्रॅक्टिस करून ठेवा आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही आपले टेस्ट सिरीज जरी घेतलात तरी तुमची 100% या ठिकाणी प्रॅक्टिस जी आहे मित्रांनो होऊन जाणारी असेल. या प्रकारे थोडक्यात सेक्शन वाईज त्याने या ठिकाणी माहिती दिलेली आहे विशेषतः, आणि याची आपण PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही त्या ठिकाणी देखील घेऊन याचा तुम्ही चांगला व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता. तर प्रत्येक पोस्टसाठी मित्रांनो त्याच प्रकारचा एक फॉर्म्युला आहे जो की या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सायंटिफिक असिस्टंटसाठी देखील त्याच प्रकारचा फॉर्म्युला आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी आणि क्वेश्चन जे आहे थोडक्यामध्ये कमी जास्त ठेवण्यात आलेले आहेत. ग्रुप ए मध्ये 7 असतील तर ग्रुप बी ला 8 आहेत, ग्रुप ए मध्ये 8 असतील तर ग्रुप बी ला 7 क्वेश्चन ठेवण्यात आलेले आहेत. तर या प्रकारचा नवीन पेपर पॅटर्न त्यांना इंट्रोड्यूस केलेला आहे, ज्यामुळे जे काही डमी कॅन्डिडेट्स जे काही पेपरमध्ये जो घोटाळे होत आहे, ज्या प्रकारे WCDची एक्झाम देखील TCSने घेतली होती, परंतु त्यामध्ये 100च्या 100 प्रश्नांची उत्तरे जे आहे ॲडमिट कार्डवर प्रिंट करून देण्यात आलेली होती. त्यामुळे तशा प्रकारचे जे काही गैरप्रकार आहे ते रोखण्यासाठी TCSने ही नवीन पद्धत आता अवलंब केलेली आहे, ज्यामुळे सर्वांनाच याचा जो आहे तो फायदा होणारा आहे. तर मित्रांनो अशी होती एक्झाम पॅटर्न संदर्भाची माहिती जी की देण्यात आलेली आहे, आपण तुम्हाला दिलेली आहे. जर यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील
असतील, काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून विचारू शकता किंवा जो आपला ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनल ग्रुप आहे त्या ठिकाणी देखील जॉईन करून तुम्ही आम्हाला विचारू शकता मित्रांनो. आणि ही माहिती आवडली तर नक्की लाईक करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना TCS पॅटर्न आधारित अभ्यास करावायचा असेल, ज्यांचा अभ्यास झाला नसेल, त्यांना मार्केटमधलं कोणतंही स्पेसिफाईड पुस्तक मिळालं नसेल तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता. आणि मित्रांनो आपल्याकडे टेक्निकल क्वेश्चन सेट देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही टेक्निकलचा जर भरपूर सराव केला तर या ठिकाणी मित्रांनो तुमचे जे काही 40 प्रश्न आहेत त्या 40 प्रश्न मित्रांनो परिपूर्ण तुमची तयारी होऊन जाणारी असेल. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून सर्व काही मिळू शकता. इतरत्र कोणत्याही फ्रॉड लिंकपासून मित्रांनो तुम्ही सावध राहा. आता भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.